श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, देवीसमोर 11 वेळेस कुंकू टाकून हा मंत्र बोला, ज्यामुळे तुम्ही देवी आईला जे काही मागणार आहे ते तुम्हाला सगळं मिळणार आहे। फक्त बघा, हा उपाय करताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास हवा, हे मात्र नक्की। बघा, आता नवरात्र सुरू झालेली आहे आणि 1 तारखेपर्यंत म्हणजे 1 ऑक्टोबरपर्यंत नवरात्र असणार आहे। यावर्षी 10 दिवसाची नवरात्र आहे आणि 11व्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरच्या दिवशी दसरा आहे। मित्रांनो, हा उपाय तुम्हाला तुमच्या घरातील घटस्थापना झाली असेल तर घटाच्या समोर करता येईल, किंवा अखंड दिवा जर तुम्ही लावला असेल तर अखंड दिव्याच्या समोरसुद्धा करता येईल, किंवा यापैकी तुम्ही काहीच केलं नसेल तर तुमच्या घरात जी काही देवी आहे, कुलदेवी आहे, किंवा माता लक्ष्मी आहे, किंवा सरस्वती आहे, किंवा तुम्ही ज्या देवीला मानत असाल त्या देवीसमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातल्या देवीसमोर तुम्हाला कुंकू 11 वेळेस टाकायचं आहे। चिमूटभर महिलांनी हा उपाय करायचा आहे। बघा, विवाहित असतील किंवा अविवाहित, कुमारिका असतील किंवा विधवा असतील, कोणीही हा उपाय करू शकतात। फक्त बघा, हा उपाय करताना ना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास हे महत्त्वाचं आहे। आता काय करायचं आहे, देवीसमोर आपल्याला बसायचं आहे। कोणत्याही दिवशी म्हणा, बस नवरात्राचे सगळे दिवस शुभच असतात। बघा, तुम्ही हा उपाय कधीही करू शकता, सकाळी किंवा संध्याकाळी। काय करायचं आहे, आपल्याला कुंकू घ्यायचं आहे। कुंकू घेऊन ना त्यानंतर बघा, देवी असेल किंवा मूर्ती असेल, फोटो असेल तर फोटोच्या मूर्तीच्या पायाकडे, देवीच्या पायाकडे तुम्हाला ना 11 वेळा चिमूटभर कुंकू टाकायचं आहे। तुमच्या घरामध्ये जर घट असतील तर घटाच्या समोर टाकायचं आहे, आणि जर तुम्ही दिवा लावला असेल तर दिवाच्या समोर जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, दिवासमोर एक वाटी ठेवून त्यामध्ये टाकू शकता। तर बघा, हे कुंकू टाकताना ना तुम्हाला 11 वेळेस एक मंत्र बोलायचा आहे। तो म्हणजे एक चिमूटभर कुंकू उचलायचं आणि आधी मंत्र बोलायचा, मग कुंकू देवीच्या पायाकडे किंवा अखंड दिव्यासमोर किंवा घटासमोर टाकायचा आहे। आता हा मंत्र कोणता, तर बघा, कुंकू उचलायचा आणि मंत्र बोलायचा। मंत्र आहे बघा, मंत्र हा पुढील प्रमाणे आहे: ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते। मंत्र एकदा पुन्हा ऐका बघा, ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते। बघा, अशा प्रकारे हा मंत्र बोलून तुम्हाला कुंकू देवीच्या पायाकडे, चरणाकडे टाकायचं आहे। मग पुन्हा कुंकू उचलायचं, पुन्हा मंत्र बोलायचा, आणि मग परत काय करायचं आहे, देवीच्या चरणाकडे कुंकू टाकायचं। असं 11 वेळेस करायचं। नंतर आपल्याला ना देवी आईला प्रार्थना करायची आहे सुख समृद्धीसाठी। तुमची जी काही इच्छा असेल किंवा जी काही मागणी असेल, तुमचं जे काही मागणं असेल, जे काही असेल ते बोलायचं। असं ते बोलायचं, त्यानंतर काय करायचं, तिथून उठायचं, नमस्कार करायचा। आता हा कुंकू काय करायचा, तर बघा, आता ह्या कुंकूचा प्रश्न तुम्हाला जाणवेल की आता ह्या कुंकूचं काय करायचं। तर हे कुंकू जपून एका डब्बीमध्ये भरून किंवा कागदामध्ये भरून तुम्हाला ते तुमच्या कपाटाच्या तिजोरीमध्ये जपून ठेवायचं आहे। देवीचा आशीर्वाद, मातेचा आशीर्वाद म्हणून हे कुंकू तुम्हाला जपून ठेवायचं आहे कायम स्वरूपासाठी। असा हा सरळ सोपा उपाय आहे। बघा, तुम्ही ना तुमची ह्या नवरात्रीमध्ये देवी आईकडे काही पण तुमची मागणी किंवा तुमची काही इच्छा असेल तर ही इच्छा पूर्ण होण्यासाठी ना तुम्ही हा उपाय करू शकता। अगदी साधा सोपा सरळ उपाय आहे, आणि कुठलाही उपाय करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे असलेली श्रद्धा आणि विश्वास। जर अतिशय श्रद्धेने आणि विश्वासाने जर तुम्ही कुठलाही उपाय करत असाल तर तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळते। म्हणून मित्रांनो, जर ह्या नवरात्रामध्ये तुमची काही इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही हा कुंकवाचा उपाय 11 वेळेस मंत्र बोलण्याचा उपाय करून बघा। तुमची इच्छा नक्कीच स्वामींच्या कृपेमुळे, देवीच्या कृपेमुळे पूर्ण होणार आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करा, आणि व्हिडिओ संबंधित माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ संबंधित जर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून तुम्ही मला विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।